नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवर मध्ये आपलं स्वागत. आपल्या झिरो अवरची जी टॅगलाईन आहे, चर्चा जनहिताची, तीच चर्चा आपण करणार आहोत. आजचं निमित्त आहे महाराष्ट्र आणि ड्रग्सचं वाढतं जाळं. गेल्या 4 दिवसांच्याच कारवाया पाहिल्या तर एकट्या पुणे पोलिसांनी जवळपास 3,500 कोटींचं ड्रग्ज जप्त केलंय. पुणे पोलिसांना हे ड्रग्जचे धागेदोरे फक्त पुण्यात नाही तर दिल्लीत काल सापडले आणि आज तर सांगलीमध्येही 100 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. पण सुरुवात झाली ती पुण्यातून. पुणे म्हटलं की विद्येचं माहेरघर, संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरेचं पवित्र अंगण असं वर्णन आपण नेहमीच करतो. मात्र याच पुण्यनगरीतून आता नशेच्या धुराचे लोट उसळू लागलेत. फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगभरातून विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येतात आणि त्यामुळेच ह्या तरुणाई ड्रग्जचा सोपा ग्राहकही इथेच सापडतोय. आणि त्यामुळेच शैक्षणिक नगरीतला आता ड्रग्जचा धुराचा ठसका लागलाय. एखाद्या थ्रिलर चित्रपटाच्या कथानकाप्रमाणेच पुण्याच्या सोमवार पेठेतून उलगडलेलं ड्रग्जचं कनेक्शन, नंतर विश्रांतवाडी, मग कुरकुंभ, MIDC, नंतर तर मुंबई, मग दिल्ली, ते आज थेट सांगली असं पसरलेलं हे जाळं सापडलंय. हेच जाळं शोधून काढणारे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे आजच्या झिरो अवरमध्ये आपल्या सोबत असणार आहेत. मात्र त्याआधी सांगलीची आजची अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट सांगते. पुणे पोलिसांचं एक पथक सांगलीत सकाळी पोहोचलं आणि त्यांनी कुपवाडमध्ये स्वामी मळा भागात छापेमारी केली आहे आणि सांगली सारख्या भागात तब्बल 100 कोटींचं ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केलंय. तब्बल 50 किलो ड्रग्ज साठा पोलिसांनी ताब्यात घेतलाय. इतके दिवस ड्रग्ज म्हटलं की महानगर, सेलिब्रिटींच्या पार्ट्या आणि अंडरवर्ल्ड डोळ्यासमोर यायचं. पण आता चित्र बदललंय. हेच ड्रग्ज आता Tier 2 सिटीजमध्येही पोहोचलंय आणि यावरच होता आजचा आमचा पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न बघूया. पुण्यासह सांगलीत हजारो कोट्यावधींचं ड्रग्ज जप्त. महाराष्ट्र ड्रग्जच्या विळख्यात सापडलाय असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? ड्रग्ज घटक काय असतात, त्यांचं सेवन तुम्हाला विनाशाकडे नेतं वगैरे वगैरे माहिती आपल्याला असते. पण ड्रग्जमुळे नेमकं काय होतं आणि नेमकं कोणत्या वयात ड्रग्ज संदर्भात तोल जाऊ शकतो, या संदर्भात अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी 2020 साली एका भाषणात केलेला उल्लेख पाहूया. तो उल्लेख आजही तंतोतंत लागू पडतो. आयुष्यामध्ये धागडधिंगा, पब, डिस्को मध्ये ड्रग्ज घेऊन नाचणं एवढंच आयुष्य आहे का? आयुष्याच्या स्टेजेस असतात. आयुष्य आपलं 20 मधलं कसं आहे, 30 मधलं कसं आहे, 40 मधलं कसं आहे, 70 झाल्यानंतर आपल्याला एक समाधानाची सुरकुती ज्या वेळेला चेहऱ्यावरती कुणाची सेवा करून मिळेल ते कसं राहील, सगळ्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि मी 150 एकदा मी सगळे चेन स्नॅचर्स बोलवले होते मुंबईमध्ये ॲडिशनल कमिशनर असताना. का गुन्हे करतात? आणि त्यातले 90% मुलं ही ड्रग्जच्या आहारी गेलेली होती. एकदा त्या सर्व सेंट्रल नर्वस सिस्टमचा ताबा घेतला अशा एखाद्या व्यसनाने, आणि त्या वयात, ह्या ठराविक वयात, कारण 16व्या 17व्या वर्षीचे सगळे संसर्ग होतात. म्हणजे झालं तर छत्रपती शिवाजींसारखं महान आणि मोठं तेजस्वी कार्य 16व्या वर्षीच त्यांनी सुरुवात केली होती. शंभू महादेवाच्या साक्षीनं स्वराज्याचं तोरण बांधलं होतं, त्याच वयात केलेली होतं. आणि वाट लागायला सुद्धा आयुष्याची तेच वय असतं. चांगला संसर्ग असेल तर चांगला संसर्ग त्याच वयामध्ये होतो आणि वाईट सवयी लागल्या तर त्या निघत नाही, तर त्याच वयामध्ये होतात. पण तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं आहे की माती करायची आहे? कारण हे वयच असं आहे की त्याला चकाकणारी गोष्ट, प्रत्येक गोष्ट ही सोन्यासारखी वाटत असते. ती कदाचित अणुकुचीदार काच असू शकते. ती काच कधी लागेल, त्याची कधी जखम होईल, ती जखम कधी चिघळेल आणि तिचं कधी गँग्रीन होईल आणि कधी आयुष्य उद्ध्वस्त होईल हे कळत नाही. ट्रस्ट युअर सेल्फ. तुम्हाला काय करायचं हे पहिल्यांदा जाणून घ्या.
हे खूप छान प्रार्थना आहे परमेश्वराची. गॉड ग्रँड मी द सिरिनिटी to accept the things which I cannot change, courage to change the things which I can, and wisdom to know the difference. परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो ते बदलण्याचं मला धैर्य दे, ज्या बदलू शकत नाहीये ते स्वीकारण्याचं मला सामर्थ्य दे, आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाहीये त्या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. ते शहाणपण खूप महत्वाचं. हेच ड्रग्ज नुसतं जवळ बाळगल्यास किंवा सेवन केलं तर किमान 10 ते 14 वर्षांची शिक्षा होते. इतकंच नाही तर 1 लाख रुपयांपर्यंत दंडही आकारण्यात येतो. आधी ड्रग्जची तस्करी व्हायची, परदेशातून हे अंमली पदार्थ आणले जायचे. मोठ्या शहरांमधील काही ठराविक लोकवस्तीपुरतं ड्रग्ज मर्यादित होतं. हळूहळू वेगवेगळ्या माध्यमांमधून हे ड्रग्ज शहरांमध्ये अगदी सहजपणे मिळू लागलं. ड्रग एडिक्ट्स वाढले, सेवन वाढलं. सिंथेटिक ड्रग्सचे प्रमाण वाढवून या मोठ्या मागणीला ड्रग डीलर्स सामोरे जाऊ लागले. मग यांच्या टोळ्यांनीही हा विचार केलेला दिसतोय की ड्रग्सची निर्यात का करावी, त्यापेक्षा निर्मिती करणेच जास्त सोपे. औद्योगिक वसाहतींमधल्या काही वैद्यकीय कंपन्यांमध्ये ड्रग्ज निर्मितीला सुरुवात झाली. त्यातलीच एक वसाहत पुण्यातील दौंड जिल्ह्यात आहे, जिथं पुणे पोलिसांनी कारवाई करत कोट्यावधींचं ड्रग्ज जप्त केलं. आणि त्याच कारवाईनं एक भयाण वास्तव पुढे आलंय. पाहूयात गेल्या 4 दिवसांमधल्या ड्रग्ज कारवाईवरचा स्पेशल रिपोर्ट. यंदा पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प होता 9,000 कोटींचा. त्यातील कर्मचाऱ्यांचं वेतन वगळून टाकलं तरी पुणे महानगरपालिका जवळपास 4,000 कोटी रुपये शहरातील वेगवेगळ्या सुविधांवर खर्च करते. आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पुण्यात तितकीच मोठी किंवा त्यापेक्षा थोडीफार जास्तच आर्थिक उलाढाल मेफोड्रेनच्या धंद्यात होतीये. आणि हेच शिक्षणाचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याचं दुर्दैव. पुण्यातील सोमवार पेठ तसा रहदारीचाच परिसर. त्याच गर्दीत तिघेजण ड्रग विक्रीसाठी येणार ही माहिती हाती लागली आणि पोलिसांनी सापळा रचला. मेफोड्रीनची विक्री करत असताना वैभव माने, हैदर शेख आणि अजय कारोसिया अशा तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 2 कोटी रुपये किमतीचं तब्बल 1 किलो मेफेड्रोन जप्त केलं. वाटलं कारवाई खूप मोठी आहे, पण ही कारवाई तर केवळ हिमनगाचं टोक ठरली. कारण तिघांची चौकशी आणि त्यानंतर विश्रांतवाडीत सापडलेला ड्रग्जचा डोंगर. मिठाच्या पाकिटांची थप्पी पाहून तुम्हाला वाटेल की एखाद्या दुकानाचं स्टोअर रूम आहे. मात्र याच मिठाच्या प्रत्येक पाकिटामध्ये मीठ नव्हे तर ड्रग्ज होता. कोटी, दशकोटी, शतकोटी आणि 1000 कोटी या प्रकरणातला पुणे पोलिसांचा तपास असा पुढे जात राहिलाय. कारण पुण्यातील सोमवार पेठेतून उघड होऊ लागलेलं ड्रग तस्करीचे रॅकेट पुण्यातील विश्रांतवाडी, पुणे जिल्ह्यातील कुरकुंब MIDC, मुंबई, दिल्ली आणि आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पसरल्याचं उघड झालंय. या प्रकरणात पुणे पोलिसांनी कुरकुंब MIDC मधल्या अर्थकेम या केमिकल कंपनीच्या अनिल साबळे नावाच्या मालकाला अटक केली आहे. आणि आता सॅम ब्राऊन हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती मेफेड्रॉनची तस्करी करणारा तस्कर पुणे पोलिसांच्या रडारवरती आहे. विश्रांतवाडीचं कुरकुंब MIDC कनेक्शन. इथं पोलिसांनी कामगार ट्रक चालकांची चौकशी केली. त्यांच्या उत्तरांमधून पुढे आली कुरकुंब MIDC. त्याच MIDCत आरोपी अनिल साबळेची ड्रग्सची कंपनी होती. त्यात युवराज भुजबळ नावाचा तरुण मेफोड्रोन तयार करायचा. त्याला पुणे पोलिसांनी मुंबईतून अटक केली आणि त्यानंतर पुढे आलं कुरकुंबच्या ड्रग्स कारखान्याचं दिल्ली कनेक्शन. आतापर्यंत जी सर्च ऑपरेशन्स पुण्याला वेगवेगळ्या भागात आणि दिल्ली येथे वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली होती, त्यामध्ये जे लेटेस्ट फिगर्स आहे, ऑल्दो आता पण एक्झॅक्ट वेईंग आणि ते सगळे प्रोसिजर सुरू आहे, परंतु पुण्याला
जी वेगवेगळ्या ठिकाणातून प्रथम दिवशीपासून आत्तापर्यंतची जी साठा आहे ते अंदाजन 717 किलो MDची आहे. दिल्ली येथे टोटल जे प्रेमाइसेसमध्ये काल करण्यात आली त्यामध्ये एकूण 970 किलोची साठा दिल्ली येथे मिळालेली आहे. त्याचे एक्झॅक्ट टेस्टिंग्स की एक्झॅक्टली काय काय कॉम्पोनेंट आहे त्याची टेस्टिंग सुरू आहे. आता जरा गेल्या 4 दिवसांमधल्या कारवाया देखील पाहूया. 18 फेब्रुवारीला पुण्यात MD ड्रग्ज विक्री केल्याप्रकरणी 3 जणांकडून तब्बल 4 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 19 फेब्रुवारीला पुण्यातील विशांतवाडी भागात एका गोडाऊनमधून 55 किलोचं तब्बल 100 कोटींपेक्षा अधिकचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं. 20 फेब्रुवारीला कुरघुम MIDC मधील एका कारखान्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकला. तर 20 फेब्रुवारीला पिंपरी चिंचवडमधून लाखो रुपयांचं मेफोड्रोन जप्त करण्यात आलं. 4 दिवसात पुणे गुन्हे शाखेची 15 पथकं देशभरात पोहोचली. त्यात एकट्या पुण्यात 717 किलो तर दिल्लीत 970 किलो MD जप्त केलं. म्हणजे 1700 किलो MD ड्रग्जची जप्ती करण्यात आली, ज्याची किंमत आहे 1400 कोटींच्या घरात. या प्रकरणी दिल्लीतून 5 जणांना ताब्यात घेतलं, तर आतापर्यंत एकूण 8 आरोपी पकडण्यात आलेत. ललित पाटील गजाआड गेल्यानंतर देखील न मेफेड्रॉनची विक्री थांबली न निर्मिती हे यातून स्पष्ट झालं. कारण केमिकल कंपन्यांच्या बुरख्याआड एव्हाना अनेक ललित पाटील तयार झालेत. कारण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या MIDC मधल्या या केमिकल कंपन्या या मेफेड्रॉन निर्मितीची केंद्र आहेत. त्यांच्यावरती वेळोवेळी नजर ठेवण्याची गरज आहे. मिकी गाईसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. खरं तर पुणे पोलिसांनी केलेली कारवाई मेफेड्रोन संदर्भात आहे. मात्र आपल्या राज्यात, देशात ड्रग्जचे प्रकार किती आहेत आणि ड्रग्ज घेणाऱ्यांमध्ये कोणती लक्षणं आढळून येतात हे जाणून घेण्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. सुरुवातीला बघूया भारतात मिळणाऱ्या ड्रग्जचे प्रकार. अल्प्रोझोलम, ज्याला कुत्ता गोली म्हटलं जातं, तर मेफेड्रॉन, ज्याला MDMA, एक्स्टसी, म्याव म्याव, पार्टी ड्रग ही म्हटलं जातं. कोकेन किंवा हेरोईन, ज्याला ब्राऊन शुगर ही म्हटलं जातं. चरसही ड्रग्सचा एक प्रकार आहे. कॅनबिस किंवा गांजा हा अजून एक. भांग आहे, अफू पण आहे. ड्रग्स घेणाऱ्यांची काय लक्षणे असतात? व्यक्तीच्या वागण्यात हळूहळू बदल होऊ लागतो. अभ्यास, खेळात, दैनंदिन कामांमध्ये लक्ष लागत नाही. घरात इंजेक्शन, सिरिंज ही आढळू शकते. डोळे लाल आणि निस्तेज होतात. डोळ्यांखाली सूज येते. बोलताना अडखळणे, उभे राहिल्यावर तोल जाणे ही पण लक्षणं आहेत. सतत नैराश्य, तणावात असणे, भूक मंदावणे. निद्रानाश, स्मरणशक्तीत घट, आक्रमकता, भास होणं अशी ही लक्षणं आहेत. फुफ्फुस आणि इतर आजारात वाढ होऊ शकते. ड्रग्ज विषयीचं इन्फोग्राफिक्स पाहिल्यानंतर आता आपण पाहणार आहोत तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया. आणि त्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आपला आजचा प्रश्न बघूया. पुण्यासह सांगलीत हजारो कोटींचं ड्रग्ज जप्त. महाराष्ट्र ड्रग्जच्या विळख्यात सापडलाय असं वाटतं का? सोशल मीडियावर काय आहेत लोकांच्या प्रतिक्रिया? यूट्यूबवरून उद्धव भिसे, गुजरातमधील पोर्टमधून ड्रग्ज महाराष्ट्रामध्ये येऊ लागलंय. यूट्यूबवरून प्रणव काटकर, महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला गेले, गुजरातचे धंदे महाराष्ट्रात आले. यूट्यूबवरूनच दर्शन शिर्के, महाराष्ट्रातील मुलांना सुनियोजितपणे व्यसनाधीन करण्यात येत आहे. फेसबुकवरून आनंद बोरसे, गेल्या काही महिन्यांपासून राज्यात ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट आहे, तरुणाई उद्ध्वस्त होत आहे. प्रशांत पूजा, नेते आपले खिसे भरण्यात व्यस्त आहेत, मग तरुण पिढीचं काय होणार? इंस्टाग्रामवरूनच बाळकृष्ण पोकळे,
महाराष्ट्र ड्रग्ज आणि गुन्हेगारीच्या विळख्यात सापडला आहे. लक्ष देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी भयंकर वाढली आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरण ताजं असतानाच पुणे पोलिसांनी केलेली कारवाई नक्कीच मोठी आहे. त्यांच्या कारवाईनं ड्रग्जचं राज्यभर पसरलेलं जाळं उसवायला नक्कीच सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा कारवायांमधूनच ड्रग्जसारख्या जीवघेण्या विळख्यातून तरुणाईला वाचवता येऊ शकतं. पुणे पोलिसांची ही कारवाई ज्यांच्या मार्गदर्शनात झाली आहे तेच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. सर, झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे आणि सर्वात पहिले मी आपलं अभिनंदन करते. एकानंतर एक मोठ्या कारवाया आपण केल्या. मात्र दुर्दैवी आहे की एवढं ड्रग्ज आपल्या देशात किंवा आपल्या राज्यात सापडतंय. एक फॉरवर्ड लिंकेजच्या पद्धतीनं आपण हे शोधताय असं कळलं. काय नक्की पद्धत आहे, काय टिप मिळाले ज्यामुळे आपण हे ड्रग्ज शोधून काढलं? धन्यवाद सविताजी. खरं आम्ही ज्यावेळी 19 तारीखला प्रथम कारवाई केली ते कारवाई आम्ही प्रथम कन्साइनमेंट 500 ग्रामचे होता. 2 आरोपी एका गाडीमध्ये सापडले होते. ते आज अंदाजन 19 तारीखचे सकाळीपासून आज अप्रॉक्सिमेटली 60 तासात आम्ही आता ते फिगर भौतिक सुमारास 1850 किलोचे माल कन्साइनमेंट जे कॉन्ट्राबँड होता अशा मोठ्या प्रकारची रिकव्हरी मिळण्यात आम्हाला यश मिळालेली आहे. आणि खरी एक मोठ्या प्रमाणाची एक रॅकेट समोर आलेली आहे. आणि आम्ही या प्रकरणाला सुरुवातीपासून ड्रग फ्री पुणा ज्यावेळी आम्ही चार्ज घेतले होते त्याच वेळीपासून आमचे एक प्राधान्याचे विषय होता. आणि त्या आधारेवर पूर्ण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये कुठून हे मॅन्युफॅक्चर होतो आणि कुठेपर्यंत सप्लाय चेन यांचे आहे हे पूर्णपणे अनरेव्हेल करायचे, अनर्थ करायचे या दृष्टिकोनातून आम्ही टीम्स लावले होते. आणि ऍक्च्युली पुण्याला वेगवेगळे ठिकाणी, दिल्ली येथे आमची जी ऑपरेशन्स झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळाला. ऍक्च्युली आत्ता पण आम्हाला आता आजच संध्याकाळी जी दुपारपासून जे कारवाई होती सांगलीला येथे पण अंदाजन 150 किलोचे कॉन्ट्राबँड सापडलेली आहे. खरं ऍक्च्युअल टार्गेट आहे की एक छोटासा कन्साइनमेंट पकडून याचे हे काही उद्दिष्ट सिद्ध होत नाही. म्हणून ओरिजिन म्हणजे फॅक्टरी जिथे मॅन्युफॅक्चर होत आहे आणि जे लोक याचे किंगपिन्स आहे आणि नंतर जे पूर्ण सप्लाय चेन पर्यंत अनर्थ करणे अत्यंत गरजेचे आहे. ती भूमिका त्या टार्गेट लक्षात ठेवून आम्ही सुरुवातीपासून ही कारवाई केली होती आणि मोठा यश पुणे शहर पोलीस दलाला भेटलेले आहे. नक्कीच सर, एकंदरीत जर बघितलं तर पुण्यामधनं हा टिप ऑफ मिळाला आपल्याला आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचले आहात आणि पुण्यातल्या ह्या आधीच्या सुद्धा कारवाया आपण पाहिल्या. तर पुणे हे कुठंतरी हेडक्वार्टर म्हणायचं का महाराष्ट्राच्या ड्रग्सच्या उद्योगाचं? असं सांगता येत नाही, परंतु नक्कीच ही गोष्टी ऍक्च्युली फॅक्च्युअल आहे की हे केस आणि याचे पूर्वी 1-2 केस झालेली आहे ज्यामध्ये जे व्हॅल्यू ऑफ कॉन्ट्राबँड होते, जे क्वांटिटी ऑफ कॉन्ट्राबँड होते ते अत्यंत मोठा क्वांटिटीचे होता. म्हणून आणि यामध्ये पण जे काही आरोपी आहेत त्यांचे पूर्वीचे क्राईम रेकॉर्ड पण अशा प्रकारचे गुन्ह्यामध्ये दिसून येत आहे. तर नक्कीच ही ऍक्टिव्हिटी पुण्याला काही प्रमाणात चालू असतील, परंतु ही आम्ही नक्कीच आपल्याला आणि आमचे सगळे दर्शकांना आश्वासन देऊ इच्छितो की ड्रग फ्री पुणे, ड्रग फ्री स्टेट, ड्रग फ्री सोसायटी हे शासनाने आमच्यासाठी उद्दिष्ट एक टार्गेट म्हणून दिलेली आहे आणि अत्यंत गांभीर्याने या प्रकरण हाताळण्यात आलेली आहे. आणि खरं जसं मी रिपीट करतो की ओरिजिनल टिप ऑफ हे फक्त 500 ग्रामचे कन्साइनमेंटची होती आणि त्यात एक थ्रेड पकडून आम्ही वरपर्यंत गेलेले आहे. आणि आत्ता पण आमची जी
याचे इंटरनॅशनल रॅमिफिकेशन्स आहे, जे एक्सपोर्ट होत होता किंवा जी सप्लाय चेन महाराष्ट्राचे वेगवेगळे शहरात असतील किंवा देशाचे वेगवेगळे मोठे शहरात असतील, पूर्ण आमचे रडारवर आहे आणि यांना शेवटपर्यंत आणि पूर्णपणे अत्यंत डिटरंट याचे इम्पॅक्ट होईल अशा प्रकारचे कारवाई होईल अशा प्रकारचे आमची नियोजन आहे. सर, एक नाव समोर येतंय सॅम ब्राऊन म्हणून. हा सॅम ब्राऊन नक्की कोण आहे आणि तो आपल्या रडारवर आहे असं कळतंय? खरं अशा प्रकारचे एलियास नाव काही प्रसार माध्यमामध्ये अशा कळते आम्हाला, लेकिन खरं जर सांगायचे असतील तर अशा काही व्यक्ती ऑफिशियली आमचे रडारवर आहे असं आम्हाला सांगता येत नाही. परंतु त्याची काही मिळते जुलते नाव जे ऑलरेडी आमचे रेकॉर्डवर आलेले आहे. एका व्यक्ती आहे जे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे, ते सध्या फॉरेन पासपोर्ट होल्डर आहे. त्याचे पूर्वी क्राईम रेकॉर्ड अशा प्रकारचे गुन्ह्यांमध्ये होती. ते एक मेजर वर्टिकल म्हणजे मेजर एक या पूर्ण रॅकेटचे एक मेजर सूत्रधार असल्याचे आम्हाला कळते. ते सध्या फरार आहे. त्यांना अटक करायसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. त्याचे जे काही सेंट्रल एजन्सीजची मदत यामध्ये गरज पडतील, LOC उघडण्यात आलेली आहे. जे काही रेड कॉर्नर नोटीस वगैरे इश्यू करायची आहे ती पण प्रोसिजर सुरू करण्यात आलेली आहे. आणि अत्यंत गांभीर्याने आणि युद्ध पातळीवर ह्या व्यक्ती जे खरं एका कुरिअर एजन्सी मार्फत काही कन्साइनमेंट याचे पूर्वी विदेशात पाठवलेले आहे, ते पण पूर्ण रॅकेट अनर्थ करण्याच्या दृष्टिकोनातून हे व्यक्ती अत्यंत महत्वाचे आहे. सर, आपण आत्ताच कुरिअर बद्दल म्हटलात. एक प्रश्न मनात येतो की एक काळ असा होता की बाहेरून ड्रग्ज स्मगल व्हायचे भारतात, मग नंतर देशातलंच बघितलं तर एक असा विचारतं की गुजरातच्या पोर्टमधून यायचे, पण आज आपण बघतो आहोत की आपल्याच MIDC मध्ये हे ड्रग्ज बनवल्या जात आहे आणि आत्ता आपण एक्सपोर्ट केल्या जात आहे हे सुद्धा म्हटलं. तर हे एक्सपोर्ट, आपली माहिती काय आहे, कुठल्या पद्धतीनं हे एक्सपोर्ट केल्या जातं, काय माध्यम वापरल्या जातं, ते एक्सपोर्ट होताना पकडल्या कसं जात नाही? बरोबर आहे सविताजी. यामध्ये ऍक्च्युली आमचे पण लक्षात हे प्रथमच वेळी अशी गोष्टी समोर आलेली आहे की इंडियातून इथे फॅक्टरीमध्ये मॅन्युफॅक्चर्ड हे कॉन्ट्राबँड विदेशात जात आहे आणि दिल्लीचे मार्गानी म्हणजे एअरनी ते मेजर कन्साइनमेंट्स गेलेली आहे अशा दिसते. आणि ते जे रेडी टू ईट जे प्रोसेस्ड फूडचे जे पॅकेट्स असते त्या पॅकेट्समध्ये कन्सील करून हे पाठवण्यात येत होता अशा प्रकारची बाबी तपासात आतापर्यंत निष्पन्न झालेली आहे. त्या लक्षात ठेवून आता फक्त दिल्ली एक मार्ग असतील इंटरनॅशनल सप्लाय चेनमध्ये ही आम्ही सांगत नाही. यामध्ये नक्कीच काही डिफरंट सी रूट, एअर रूट, रोड रूट, काठमांडूचे रूट पण आता काही समोर येत आहे. ती सर्व आम्ही तपास करत आहे. परंतु जे आपण मूल प्रश्न विचारले की आमचे पण लक्षात हे प्रथमच वेळी अशी गोष्टी आलेली आहे की इंडियामध्ये इथे या भागात फॅक्टरीमध्ये तयार झालेले असे कॉन्ट्राबँड्स हे विदेशात जात आहे आणि मोठे क्वांटिटीनी जात आहे. तसेच इंडियाला पण वेगवेगळे शहरात, राज्याचे वेगवेगळे शहरात पण ही यांची सप्लाय चेन पसरली होती. ही कारवाईमुळे मला विश्वास आहे की हे पूर्ण रॅकेटला मोठा झटका बसेल आणि आम्हाला एक ओव्हरऑल अशा प्रकारचे हे ड्रग्सचे विरुद्ध एक ओव्हरऑल फील गुड फॅक्टर समाजात नक्कीच दिसेल. सर, सगळ्यात मोठी चॅलेंज, सगळ्यात मोठं आव्हान हे सगळं ऑपरेशन राबवत असताना तुम्हाला काय वाटतं? ऍक्च्युली म्हणजे ज्यावेळी एक छोटासा कन्साइनमेंट 19 तारीखला सकाळी भेटला आणि त्याचे नंतर सेकंड ऑपरेशनमध्ये सुरुवातीला 500 ग्राम
नंतर दुसरा आरोपी पकडले 500 ग्राम, तिसऱ्या ठिकाणी पकडले 750 ग्राम, म्हणजे 1 किलो 750 ग्राम एकूण सापडला होता 19 तारीखला दुपारी, ज्या दिवशी मी प्रथम प्रेस कॉन्फरन्स घेतले होते. आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण आम्ही म्हटलो होतो की आमचे अपवर्ड आणि डाऊनवर्ड जे काही फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस आहेत ते पूर्ण आम्ही शोधून काढणार आहे. आणि लगेच त्या दिवशी 55 किलो एका फॅक्टरीला पुण्याला सापडला. नंतर लगेच 600 किलोचे कन्साइनमेंट ते फॅक्टरी आम्हाला अनर्थ करण्यास यश मिळाला. आणि नंतर जी फॅक्टरीतून ती कन्साइनमेंट दिल्लीला गेली होती तिथे आम्हाला इमिजिएटली पूर्ण इम्पॉर्टंट गोष्टी आहे की जे इथून या फॅक्टरीतून कन्साइनमेंट दिल्लीला गेला होता या काळात ती आम्हाला पूर्णपणे रिकव्हर करण्यात यश मिळाला. ही करताना क्विकनेस म्हणजे स्विफ्ट कारवाई, मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ देऊन सगळे टीम्स आमचे वेगवेगळे एअर ट्रॅव्हल करून वेगवेगळे शहरला सुरुवाती प्रथम दिवसापासून प्री पोझिशन करणे अत्यंत एक ऑर्गनायझेशनल एक एफर्ट होता. खरं पुणे शहर पोलीस दलाचे जे पूर्ण क्राईम ब्रांचची टीम होती, आमचे अधिकारी कर्मचारी, सुरुवातीच्या प्रथम श्रेय ऑब्व्हियसली ज्यांना फर्स्ट टिप ऑफ होता ते आहे. परंतु नंतर जे डीसीपी क्राईम ब्रांच होते, ऍडिशनल सीपी क्राईम होते, जॉईंट सीपी पुणे सिटीचे होते, सगळे मिळून जे स्विफ्ट ऍक्शन केले ही ते रिझल्ट म्हणून दिसते आम्हाला की कोणताही कन्साइनमेंट हलवण्यामध्ये यश मिळाला नाही. ही प्रमुख एक आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि एक म्हणजे एक सक्सेस स्टोरी म्हणून ते सांगता येते. नक्कीच चॅलेंजेस ऍक्च्युली जशा प्रकारचे प्रतिसाद आम्हाला मिळाला, जनता करून जे आम्हाला एप्रिशिएशन भेटला, ते जे काही चॅलेंजेस असते ते अशा प्रकारचे एप्रिशिएशन जे सर्व स्टेक होल्डर्स वरून भेटत आहे आणि एक पॉझिटिव्ह पार्टनरशिप दिसते की जनताला पण हे मेनेस, हे जे एव्हिल आहे, सोशल फॅब्रिक डिस्ट्रॉय करणारा, युवा पिढीवर विपरीत परिणाम होणारे हे जे ड्रग्ज एक मेनेस आहे, त्यांना मला विश्वास आहे की अशा कारवाईनंतर जनताला पोलिसांवर, प्रशासनावर विश्वास होईल आणि एक पार्टनर्ड रीत्याने हे पूर्णपणे खालचेपर्यंत पेडलिंग, मॅन्युफॅक्चरिंग, पेडलिंग, कन्झम्पशन सगळ्यांवर पूर्णपणे आळा घालण्यात आम्हाला यश मिळेल. अत्यंत एक आनंदाची एक फिलिंग आहे, कारण नक्कीच ऍक्च्युली फ्रॉम ऑल क्वार्टर्स ते मोठ्या प्रमाणात ऍप्रिशिएशन पोलीस दलाला भेटत. नक्कीच धन्यवाद सर, आपण 0 आवर मध्ये आलात आणि ही सगळी माहिती आमच्या दर्शकांबरोबर शेअर केलीत. आणि आता वेळ झाली अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची, आणि त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न, पुण्यासह सांगलीत हजारो कोट्यावधींचं ड्रग्ज जप्त, महाराष्ट्र ड्रग्जच्या विळख्यात सापडलाय असं वाटतं का? एकूण 22,000 मतं युट्यूबवर. 94% लोकांनी होय म्हटलंय, 6% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. %91 लोकांनी होय म्हटलंय, 9% नाही. फेसबुकवर 84% लोकांनी होय म्हटलंय, 16% नाही. एक्सवर 90% होय म्हटलंय, 10% नाही. देशाचा आधारस्तंभ, देशाचं भविष्य आतून पोखरण्याचं काम हे ड्रग्ज आणि या विषारी ड्रग्जचा कारभार करणाऱ्या टोळ्या करत आहेत. हा प्रश्न एका जिल्ह्यापुरता, एका राज्यापुरता नाहीये, तर हा आंतरराज्य, आंतरदेशीय आहे. हा प्रश्न एका व्यक्तीपुरता, एका टोळीपुरता मर्यादित नाहीये, तर ड्रग्जमुळे पिढीच्या पिढी उद्ध्वस्त झाल्या आहेत. कोट्यावधींचे आयुष्य जिवंतपणी नरक बनलेले आहे. कोट्यावधी कुटुंब कायमस्वरूपी आर्थिक खाईत लोटल्या गेली आहेत. त्यामुळेच बाहेरच्या अनेक देशात याकडे अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा म्हणून पाहिलं जातं. भारतात तुम्ही खूप श्रीमंत असाल, पॉवरफुल असाल, सत्तेच्या वर्तुळात असाल, कुठल्या तरी जातीचं, समाजाचं तुम्हाला पाठबळ असेल, तर तुम्ही
कोणताही गुन्हा करून स्वस्तात सुटू शकता असा समज आहे. त्यामुळे इतर गुन्ह्यांप्रमाणेच या अतिगंभीर अशा ड्रग्सच्या धंद्याकडे सुद्धा अत्यंत कॅज्युअली बघितलं जात असावं. खरं तर हा समज असण्यासाठी कारणेही आहेत. ड्रग्सच्या केसेसही इतर केसेस सारख्याच रखडतात आणि त्यात शेवटी सजा होण्याची टक्केवारी ही समाधानकारक नाही. सरकारनं आपल्याकडून खास या क्षेत्रात कन्व्हिक्शन रेट वाढावा यासाठी सरकारी वकील आणि अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू केल्याचं कळतंय. हे असले तरी ड्रग्सच्या या भूतानं महाकाय स्वरूप घेतल्याचं आपण बघितलं. या व्यवहारात काम करणाऱ्या सर्वांना जन्माची अद्दल घडेल असा धडा कायद्यानं शिकवला गेला पाहिजे. ड्रग्स विरोधात कारवाया सुरू आहेत. हजारो किलो ड्रग्स पकडलं जात आहे. ही चांगली गोष्ट आहे. हे पकडलं गेलं नसतं तर राज्यातल्या देशातल्या युवा पिढीच्या शरीरात पोहोचलं असतं हेही खरं आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात हे ड्रग्स येतं कुठून? हे तयार होत असताना याला आश्रय आशीर्वाद कुणाचा मिळतो हे प्रश्न अनुत्तरित राहतात. ना उपोषण ना गावबंदी, पण 24 फेब्रुवारीपासून गावोगावी रास्ता रोको. सरकारला जेरीस आणा. पोलिसांनी परवानगी दिली किंवा नाही दिली तरी आंदोलन करायचं. कायदा आणि पोलिसांचा आदर करा. पण निष्पाप तरुणांवर केस झाल्यास पोलीस स्टेशनला बसा. आमदार खासदार मंत्र्यांना आपल्या दारात येऊ देऊ नका. मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक आयोगानं निवडणूक घेऊ नये. प्रचाराच्या गाड्या ताब्यात घ्या. वृद्धांनी आमरण उपोषणाला बसावे. ती व्यक्ती मेल्यास सरकारची जबाबदारी. ही सर्व वक्तव्य आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची. आणि ही आहे मनोज जरांगेंनी आज मराठा समाजाला दिलेली आंदोलनाची पुढची दिशा. राज्य सरकारनं मराठ्यांना 10% आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर केले असले तरी स्वतंत्र मराठा आरक्षणाला विरोध दर्शवत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणा आज अंतरवाली सराटीतून केली. नक्की काय म्हणाले मनोज जरांगे पाटील पाहूयात. यांना जेरीस आणून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच करायला लावायची. याच्यासाठी महाराष्ट्रभर प्रत्येकानं आपण आपल्या गावात आंदोलन करायचं. रास्ता रोको आंदोलन सुरू करायचं 24 तारखेला सकाळी 10:30 वाजता. मग तो राज्य महामार्ग असेल, गावचा असेल, नाही तर राष्ट्रीय महामार्ग असेल, नाही तर दिल्लीचा असेल, नाही तर पंजाबचा असेल. रस्ता आणि रास्ता रोको म्हणजे रास्ता रोको शांतते. कोणाची गाडी फोडायची नाही, जायची नाही, पण पुढे जाऊन द्यायची. आमदार खासदार मंत्री हे यांनी आमच्या दारासमोरून यायचं नाही. भिकाऱ्यासारखं त्यांच्या दारात आपण जायचं नाही. त्याने आमच्या दारासमोरून यायचं नाही. दारासमोरची जागा आमची, दार बी आमचं. गावून देवी नाही हो, गावून नाही करीत हो. फक्त आमच्या इथे दारात येऊ. त्याला आता काय समजेल, त्याला जर वाटतं गावबंदी त्याला काय गाव. पण आमच्या म्हणण्यानुसार आमच्या दारात येऊ नको. निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला जनतेची विनंती, निवडणूक मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ. म्हणून मराठा आरक्षणाची अंमलबजावणी सगळ्या सोयीचे होतं. निवडणूक घेऊ नये म्हणजे आम्हाला आचारसंहितेचा आदर आणि मानसन्मान राखता येईल म्हणून आधीच सांगितलं. त्याच्यावर तुम्ही घेतली तर मग नाही तुम्हालाच आदर राखून घ्यायचा नाही वाटतं. मला सांगा, जर हे प्रशासन बसवलं, त्याच्यावर प्रशासक बसवलाय, ते जमतं तुम्हाला? म्हणजे तुम्ही अंदाजा बघून येत्या का नाही ह्या हिशोबाने पुढे लांबले. मग इथं मराठ्याचं आरक्षण मिळू का रोग आला का तुम्हाला? पुढे ढकलायला 2-3 काय आमचं एकदा आरक्षण मिळू तर 25-30 लाख तरी म्हातारे माणसं असते मराठीचे. 25-30 लाख तरी एक अंदाजा जास्त असते. पण धरून चला 5 कोटी म्हणल्यावर 25-30 लाखापेक्षा जास्त असते. पण 10 लाख झाला. मला असं वाटतं यांनी जर ह्या 24 ते 29 पर्यंत जर नाही अंमलबजावणी केली तर मग सगळ्या वृद्ध महिलांनी म्हाताऱ्या माणसांनी सगळ्या नामावरून उपोषणाला बसायचं. पुरेचे पुरे लांबच बाजा टाकू ह्याकडे त्याकडे. त्याच्यातल्या बीपी असणाऱ्या म्हातारे माणसं ही सरकारची जबाबदारी, डॉक्टरची जबाबदारी. त्यातलं एक जर मेलं
एक जर मेलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि शिंदे साहेबांची जबाबदारी. उपोषण करताना जर एक बी मेलं. आणि याच विषयाला अनुसरून आम्ही आज तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न बघूया. सगळे सोयरे कायदा लागू करेपर्यंत निवडणुका नको, मनोज जरांगेंच्या मागणीशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आजवर सरकारी मनोज जरांगे पाटलांची मराठा समाजाच्या मागण्यांना घेऊन चर्चा करत आली. मात्र आज मराठ्यांमध्येच फूट पडली आहे का असा सवाल उपस्थित करणारी घटना घडली. आतापर्यंत आंदोलनात खांद्याला खांदा लावून उभे राहणारे मनोज जरांगे यांचे जवळचे सहकारी आणि कीर्तनकार अजय महाराज बारसकर यांनी थेट मनोज जरांगेंवरच गंभीर आरोप केले. जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला, हेकेखोर जरांगेंनीच मराठ्यांना उद्ध्वस्त केल्याचा हल्ला बोल करत ते मराठ्यांची फसवणूक करत असल्याचाही आरोप बारसकरांनी केलाय. पाहुयात. पण जेव्हा ह्यो म्हणला तुकाराम महाराजांना संतन फंत, म्हणलं जरांगे तू संपला. चल, तुकाराम महाराजसाठी मी मारायला उद्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल. मला जरी गोळ्या घातल्या तर लिहिलं जाईल. तुकाराम महाराजांचे जर कुणी एकेरी शब्द बोललं, त्यांचा अपमान केला, तर ह्यो बारसकर महाराज नावाचा एक सामान्य कीर्तनकार यांनी आपला प्राण दिला. 16 तारखेचा त्याच्यात लिहिलेलं आहे. हा अध्यादेश 16 तारीख 16 फेब्रुवारी त्या दिवशी किंवा त्यानंतर अंमलात येईल असं लिहिलेलं आहे, क्लिअर कट लिहिलेलं आहे. आणि मग यांनी दुसरी आंधारातून एक मागणी लावली, मी माग जातो. आता अध्यादेश घेतला, विजय झाला, फटाकडे वाजले, लोकांना आनंद झाला, आरक्षण मिळालं. पण आता गुलाल घ्यायला आझाद मैदानावर जायचा हळूच म्हणला होता. आणि हे कशासाठी? सरकारवर दबाव. काय याला साध्य करायचं होतं? याला एकच गोष्ट साध्य करायला होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथं यावा आणि मला गलासभर पाणी पाजावा. याच्यासाठी त्याचा सगळा अट्टहास चालू होता. याचसाठी केला होता अट्टहास. जरांगे, हे सगळे पुरावे माझ्याकडे येतं. सरकारने आपल्याला इतके वेळ वाट पाहायला नाही पाहिजे, द्यायला पाहिजे लगेच यार. तर तिथं ते सरकारच्या वतीनं सेक्रेटरी भांगे आणि अजून 1-2-4 जण सरकारचे होते. त्यांनी लगेच सांगितलं 15 मिनिटात JR देतो, ते अध्यादेश देतो. आपण ऐका, 15 मिनिटात देतो म्हणले. लगेच ते म्हणले बघा हे काय म्हणायला लागलेत, 15 मिनिटात देतो, 15 मिनिटात देतो. ते म्हणायला लागले बरं का, ते म्हणायला लागलेत. हे सगळं नाटक आहे, एक नंबरचा नाटक्या माणूस आहे. 15 दिवसापूर्वीच ते अध्यादेश नाही, त्याला काही कळत नाही, त्याला कायद्याची तर काडीची अक्कल नाही त्याला. काडी कायद्याचा म्हणता का ढ कळत नाही त्याला. हे द्यायला लागलेत. 15 मिनिटात कसं शासन निर्णय होईल? 15 मिनिटात? याला हा लय हुशार आहे. त्याच्यात आपल्याकडं अटेन्शन कसं होईल, लक्ष कसं विधून घेता येईल, याला पक्क माहिती आहे. त्याला एका हिंदी चॅनलच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला मुंबईला जायच्या आधी, जरांगे पाटील आप मुंबई को कौन से रस्ते से जा रहे? त्याचं काय उत्तर? हम डांबरी से जा रहे. अरे तुला एवढी तरी अक्कल आहे का रे? हाँ, तुला काय विचारले पत्रकारांनी, तुम कौन से रस्ते से जाने वाले हो? हे म्हणतो डांबरी से. अरे रस्ते म्हणजे तुम बीड से, नगर से, पुणे से, कैसे जा रहे हो? एक तर हा जो व्हिडिओ परत काढा वाचा, ऐका. हा म्हणतो, पत्रकार विचारतात कोणत्या रस्त्याने जाणार, हा म्हणतो डांबरीहून जाणार. हे उत्तर आहे. एक तर याला अक्कल नाही तर हा लोकांना फसितो. याचे 2च उत्तर आहेत, तिसरं उत्तर नाही. हा प्रचंड शातीर माणूस आहे, कितीतरी शातीर. याला माहिती आहे TRP कशी मिळेल, शिव्या दिल्या का. मनोज जरांगेंवर आरोप करणारे अजय बारसकर यांना चांगलंच भोवलंय. बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. तसंच बारसकरांची मराठा आंदोलनाविषयीची भूमिका अमान्य असून त्यांचे प्रहार संघटना समर्थन करत नसल्याचं बच्चू कडून स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान अजय बारसकरांनी केलेल्या आरोपांवर बोलताना मनोज जरांगेंनी हे आरोप म्हणजे सरकारचा ट्रॅप असल्याची टीका केली. तसंच तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत तुकाराम महाराजांबाबत वापरलेल्या अपशब्दाबद्दल जरांगेंनी सपशेल माफीही मागितली. आणि आता जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला, जिथे आपण पाहणार आहोत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते.
सगळे सोयरे कायदा लागू करेपर्यंत निवडणुका नको, मनोज जरांगेंच्या मागणीशी सहमत आहात का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया पाहूया. एक्सवरून विनायक, मराठ्यांनी कुणबी दाखले काढणे ना काढणे, मान्य करणे ना करणे ज्याचे त्याने ठरवावे, पण महाराष्ट्रात निवडणूक लगेचच हवी. यूट्यूबवरून रंजन खेऊर, सगळे सोयरे हा शब्द आरक्षण कायद्यात कुठे आहे? यूट्यूबवरून सुधीर रुगळे, जरांगे पाटील स्वतःसाठी नाही मराठा समाजासाठी मागतात. यूट्यूबवरून नंदकुमार कांबळे, मनोज जरांगेंना कुणीतरी सबुरीचा सल्ला द्यावा. गळ्यापर्यंत पाण्यातून चालणं ठीक, पण अजून चाललात तर पाणी नाकातोंडात जाईल. शेवटी कायदा थोर आहे. फेसबुकवरून अजय गायकवाड, मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न मार्गी लागल्याशिवाय सरकारने निवडणुका डोळ्यासमोर आणू नये. फेसबुकवरून सागर बलकवडे, जरांगे कुणबी आरक्षण मागत आहेत, त्यांच्याशी आम्हा मराठ्यांचा काही संबंध नाही. इंस्टाग्रामवरून सूरज चव्हाण, 10% आरक्षण दिले तरी अजून कसले आरक्षण पाहिजे? आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा प्रश्न, सगळे सोयरे कायदा लागू करेपर्यंत निवडणुका नको, मनोज जरांगेंच्या मागणीशी सहमत आहात का? यूट्यूबवर एकूण 13,000 मतं, 60% लोकांनी होय म्हटलंय, 40% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं, 66% लोकांनी होय म्हटलंय, 34% नाही. फेसबुकवर बघूया. 55% लोकांनी होय म्हटलंय, 45% नाही. एक्सवर 40% लोकांनी होय म्हटलंय, 60% नाही. लढाईत असो, आयुष्यात असो किंवा आंदोलनात असो, छोटे छोटे विजयाचे क्षण येत राहतात. अंतिम विजया इतकंच या छोट्या छोट्या क्षणांचं मोल सुद्धा भरपूर असतं. ते मोल ओळखून त्या वेळी ते सेलिब्रेट करणं गरजेचं असतं. त्यामुळे साथीदारांना काहीतरी साध्य केल्याचं समाधान मिळतं, सोबतच्या लोकांना मोटिवेशन मिळतं, पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा मिळत राहतेच, पण नेता म्हणून, सेनापती म्हणून तुम्ही काहीतरी मिळवून देताय ही भावना सुद्धा दृढ होत जाते. अंतिम ध्येय किंवा डेस्टिनेशन महत्त्वाचा आहेच, पण सगळा प्रवास सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. प्रवासात भेटणारे लोक, थांबे, विसावे, नजारे, येणारे अनुभव सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. अनेक दिग्गजांना जे जमलं नाही ते मनोज जरांगे यांनी शक्य करून दाखवलं आहे. मात्र नवनव्या मागण्यांच्या नादात आपण किती मोठं यश मिळवलं आहे याकडे त्यांचं काहीसं दुर्लक्ष होतंय. जरांगे यांनी मराठा समाजाला जे मिळवून दिलंय ते गेल्या काही वर्षात कोणत्याच नावाजलेल्या नेत्याला शक्य झालं नव्हतं. ही बाब कुणीतरी त्यांच्या लक्षात आणून द्यायला हवी आहे, पण ते दुर्दैवानं होताना दिसत नाहीये. या विधेयकात किंवा सरकारच्या कामात ज्या त्रुटी आहेत असं जरांगेंना वाटतं, त्या त्यांनी सरकारला सांगायला हव्याच. त्या दूर करण्यासाठी सरकारसोबत काम करायला हवं. त्यासाठी योग्य मार्गाने पाठपुरावा करत राहायला हवा. त्यांनी आपली समाजाची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे या चांगल्या कामासाठी शिंदे, फडणवीस, पवार सरकार सुद्धा त्यांना नाही म्हणेल अशी स्थिती आत्ता तरी नाही. मनोज जरांगेंनी दीर्घकालीन लढा सुरू ठेवावा, पण बहुत है, बस थोडे की जरूरत है म्हणत आता जे यश मिळालंय ते साधं नाही, थोडकं नाही, छोटं नाही हे समजून घ्यायला हवं आणि तो आनंद समाजासोबत शेअर सुद्धा करायला हवा. ते तसं करतील अशी आशा करूयात. बातमी नड्डा गुरुजींनी घेतलेल्या शाळेची. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि भाजपचे प्रमुख खासदार आमदारांची
टिफिन बैठक दादरच्या वसंत स्मृती सभागृहात पार पडली। लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली। नड्डा यांनी भाजप आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांची शाळा घेतली। काही मतदारसंघांचा आढावाही घेतला। सर्वसामान्य मतदारांसोबत कनेक्ट व्हा, साधी राहणी ठेवत शेवटच्या घटकापर्यंत संपर्क साधा, सरकारची कामं जनतेला साध्या भाषेत समजावून सांगा, महागड्या गाड्यांमध्ये फिरत सत्तेचा दिखावा करू नका, विरोधकांच्या चुका लोकांना दाखवून द्या, अशा काही सूचनाही जे.पी. नड्डांनी केल्या। यानंतर 24 फेब्रुवारीला दिल्लीत भाजप मुख्यालयात जे.पी. नड्डा बैठक घेणार आहेत। त्यात सर्व राज्यांचे निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी उपस्थित राहणार आहेत। भाजपने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे असंच म्हणावं लागेल। या बातमीसोबत 0 आवरमध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची। उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटू। पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।